पुण्याला संस्कृतीचं माहेरघर म्हणतात आणि इथे कलेला खूप महत्त्व आहे. तर या अनुषंगाने 2-3 प्रश्न आहेत माझ्या मनात. कुठल्याही प्रकारचे विकासाचे जे प्रॉमिसेस किंवा आता प्रचार सुरू आहे, तर याबद्दल बोलणं सुरूच असतं. या सुविधा मिळतील, असं होईल, तसं होईल. यात कोणीही पुण्याच्या सांस्कृतिक अँगलकडे बघत नाही. अजूनही पिंपरी निलखमधला आमचा प्रेक्षक बालगंधर्वला येऊन नाटक बघतो. तर ज्या शहरात कला, संस्कृती ह्या सगळ्यांचं माहेरघर ज्याला म्हटलं जातं, तिथे मूलभूत सोयी-सुविधा, स्मार्ट सिटी ह्या सगळ्या गोष्टी सोडून हे लेखकांचं शहर आहे. इथे एकेकाळी खूप प्रिंटिंग प्रेसेस असायच्या, वाचनालय असायची, नाट्यगृह ह्या सगळ्या गोष्टींबद्दल कोणीच बोलताना दिसत नाही. असं का? नाही, मला असं वाटतं, की असं नाही आहे. हे खरं आहे, की अजून आपल्याला जास्त नाट्यगृहांची आवश्यकता आहे. पण आपण पुणेही बघितलं असेल किंवा पिंपरी चिंचवड बघितलं असेल. मागच्या काळांमध्ये ज्या ॲम्युनिटीज आपण तयार केल्या, त्या ॲम्युनिटीजमधनं काही नवीन नाट्यगृह, काही सभागृह हे या ठिकाणी तयार झालेले आहेत. तथापि मला असं वाटतं, की पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीला जसं आपण क्लायमेट ॲक्शन प्लॅन करतो, तसा एक कल्चर ॲक्शन प्लॅन देखील केला पाहिजे, याबद्दल माझं दुमत नाही. आणि मी असं समजतो, की आजच्या या संवादातनं मला ही एक कल्पना आता या ठिकाणी आलेली आहे किंवा तुम्ही मला सुचवली असं मी म्हणेन. म्हणजे पुण्यात करत नाही असं नाही आहे, पण तरी देखील अतिशय ज्याला नियोजनबद्ध पद्धतीनं आपण कल्चर ॲक्शन प्लॅन किंवा सांस्कृतिक क्षेत्राकरता एक कार्यपद्धती आपल्याला कशी तयार करता येईल, कार्ययोजना कशी तयार करता येईल ती नक्की बघू. याचबरोबर विद्यापीठांमध्ये जिथे-जिथे आर्ट्सचे कोर्सेस आहेत, स्पेशली परफॉर्मिंग आर्ट्स नाटकाचे, तिथे सबसिडीज नाही मिळत. आत्ता तरी बऱ्याच विद्यालयांना नाही आहेत. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये ह्या कलेचं प्रशिक्षण घेण्यासाठी खूप फीज भराव्या लागतात. आपल्याकडे इतकी मोठी लोककलेची परंपरा आहे. अ, अशा अनेक विद्यार्थ्यांना आमच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये जर प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यायचं असेल, तर यासाठी तुम्ही एक्झिस्टिंग विद्यापीठांमध्ये काही सबसिडाइज्ड कोर्सेस सुरू कराल का? नाही, निश्चित करता येतील. आणि दुसरं असं आहे, की एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे, की परफॉर्मिंग आर्ट्सच्या संदर्भात अ, शासकीय क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप काही व्यवस्था आपण उभ्या केल्या नाहीत. ज्या झाल्या त्या खाजगी क्षेत्रामध्ये झाल्या किंवा ज्या वर्षानुवर्ष चाललेल्या आहेत त्याचा थोडा विस्तार झाला. पण नव्याने आपण त्याच्यामध्ये खूप काही भर घातली असं नाही आहे. पण आत्ताच एक आमचे जे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आशिष शेलारजी यांनी या संदर्भातला एक प्लॅन तयार केला आहे. आणि तो पॅन महाराष्ट्र प्लॅन तयार केला आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले एकतर नाट्यगृह जे जुने झाले आहेत त्याची सुधारणा कशी करायची, परफॉर्मिंग आर्ट्सकरता काही नवीन इन्स्टिट्यूट्स कशा उभ्या करायच्या, त्याचं काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं करायचं, या संदर्भातला एक प्लॅन आम्ही तयार केला आहे. तो महानगरपालिकेच्या क्षेत्र डोक्यात ठेवून नाही, तो महाराष्ट्र डोक्यात ठेवून तयार केलेला आहे. पण त्याच्यामध्ये महानगरपालिकेचाही सहभाग हा निश्चितपणे आम्ही घेऊ.